नमस्ते, मी आहे श्रद्धा आणि हा व्हिडिओ करायचा माझ्या खूप दिवसापासून मनामध्ये होते आणि आज हा व्हिडिओ करण्याचा योग आलेला आहे। माझे यूट्यूबवरचे कुकिंग व्हिडिओ मी कशा पद्धतीने शूट करते, ते मी कुठे शूट करते, हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आणि आजचा हा माझा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कारण मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ मोबाईलवरून शूट करते आणि तेही मोबाईल या कप स्टँडवर ठेवून शूट करते। तुम्ही इथे पाहू शकता, हा माझा कप स्टँड आहे आणि हा मी माझ्या गॅस शेगडीच्या अगदी जवळ ठेवते, जेणेकरून मी त्यावर चहा पावडर, साखर, चहाचे कप, छोट्या छोट्या मसाल्याच्या बरण्या वगैरे असे सर्व काही ठेवू शकते। माझ्या हातामध्ये आत्ता तोच मोबाईल आहे ज्या मोबाईलवरून मी माझे व्हिडिओ शूट करते आणि मी हा मोबाईल या कप स्टँडवर तुम्हाला आता ठेवून दाखवणार आहे। इथे जो कप स्टँडचा हा जो फर्स्ट फ्लोअर आहे, इथे या साखरेचा डबा आणि कप स्टँडच्या मधल्या स्पेसमध्ये तुम्ही इथे पाहू शकता, या स्पेसमध्ये ठेवून मी माझे व्हिडिओ शूट करते। आता मी तुम्हाला इथे मोबाईल ठेवून दाखवते। त्यानंतर अशा पद्धतीने मी कॅमेरा मोबाईलचा ॲडजस्ट करते, जेणेकरून तुम्हाला इथे मी जे काही कुकिंग करते ते स्पष्ट दिसेल। व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल आणि कप स्टँडची आयडिया मला कशी सुचली, का सुचली, म्हणतात ना, जहाँ चाह वहाँ राह। मला वेगवेगळे पदार्थ बनवणे आणि पदार्थ बनवण्याबरोबरच ते सजवून वाढणे हे खूप म्हणजे खूप मनापासून आवडते। ही माझी हॉबी, हा माझा छंद मी बऱ्याच वर्षापासून जोपासते आहे आणि हीच माझी हॉबी म्हणजे स्वयंपाकाची, वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड तुमच्यापर्यंत पोहोचावी याचा मी मार्ग शोधत होते आणि यूट्यूबद्वारे मला हा मार्ग मिळाला। परंतु यामध्ये अडचण अशी आली की माझ्याकडे कॅमेरा नव्हता आणि त्यासाठी लागणारे स्टँडही नव्हते। याचा अर्थ असा नाही की मी कॅमेरा वगैरे अफोर्ड करू शकत नाही आणि लकीली माझ्या दोन्ही फॅमिलीज म्हणजे माझं सासर आणि माहेर खूपच सपोर्टिव्ह आहे। त्यांनी सर्वांनी मला कॅमेरा देऊ केला होता, परंतु मी त्यांना सर्वांना थांबवले, कारण आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, जे इझिली सहजासहजी मिळते त्याची किंमत कोणालाच नसते। त्यामुळे कालांतराने का होईना मी हळूहळू कॅमेरा नक्कीच घेईन, कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी चांगल्या प्रतीचा कॅमेरा खूपच आवश्यक आहे। आज मी तुम्हाला या सर्व गोष्टी का सांगत आहे असे तुम्हाला वाटत असेल, परंतु जेव्हा आपल्याला आपले ध्येय गाठायचे असते तेव्हा त्या मार्गामध्ये बऱ्याच अडचणी येतात आणि त्या अडचणींना घाबरून आपण बऱ्याचदा माघार घेतो किंवा तिथेच थांबतो। असे आयुष्यामध्ये न करता पुढे चालत राहावे। आपल्याला आपले ध्येय नक्कीच गाठता येईल। बऱ्याच महिला वर्ग विचार करतात की आपल्याला तर स्वयंपाकाची आवड आहे, परंतु असे काही व्हिडिओ किंवा फोटो शूट करण्यासाठी उत्तम कॅमेराची आवश्यकता असते,
त्यामुळे त्या विचार करत बसतात आणि तिथेच थांबतात. अशा महिलांसाठी मी हा खास आजचा व्हिडिओ केलेला आहे. जेव्हा मला कुकिंगचे व्हिडिओ करताना कुठे थांबायची आवश्यकता भासते, म्हणजेच कांदा परतण्यासाठी किंवा आलं लसूण टाकल्यानंतर आलं लसूण परतण्यासाठी जेव्हा आपण म्हणतो की 5 मिनिटांसाठी हा मसाला आपण परतून घेणार आहोत, तेव्हासुद्धा मी मोबाईलमध्ये पॉजचे बटन दाबते. म्हणजेच याचा अर्थ कांदा किंवा मसाला परतल्यानंतर मी पुन्हा रेझ्युमेचे बटन दाबून व्हिडिओ स्टार्ट करते. तर हा खास व्हिडिओ होता आजचा, खास माझ्या कुकिंगबद्दलच्या व्हिडिओ शूटबद्दल. आणि मला पूर्णपणे खात्री आहे आज तुम्हाला नक्कीच मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला असणार आहे, कारण अशा रीतीने कोणी व्हिडिओ शूट करत असेल असे तुम्हाला कधी स्वप्नातही वाटले नसेल. तर आजचा माझा हा व्हिडिओ आणि आजचा माझा हा व्हिडिओचा विषय तुम्हाला कसा वाटला हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण तुमचे कमेंट्स मला वाचायला खूपच आवडतील, खास करून या व्हिडिओबद्दल. आणि माझ्या छान छान कुकिंग रेसिपीजबरोबर आपण पुन्हा भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.